पितोय आणि हा पण मस्तपैकी एकदम गप्पा मारतोय. म्हणलं कास का तुझ्या तोंडाला एवढा ग्लो आला, तर डायरेक्ट भाईने सांगितलंय की क्रीमच नाव सांगितलं डायरेक्ट. पण म्हटलं नंतर आपण क्रीम आपण डायरेक्ट मेन्शन करू कमेंट मध्ये, तुम्हाला सांगण्यात काय अर्थ नाही. मग नंतर बाबा तिथे ज्यूस पिते, मग बाबा भेटले, बाबा आले, बाबा सोबत गप्पा मारल्या. तर बाबा डायरेक्ट सुरूच केलं. मग नंतर बाबांनी चहा मागितला, मग बाबाला चहा वगैरे दिला. तर चलो, तर बाबा काय म्हणतात ते ऐकूया. मग नंतर पुढे बाबा काय त्यांचा अनुभव सांगत होती. तर मग बाबाचा अनुभव वगैरे आपण तो पूर्णपणे आपल्या व्हिडिओ मध्ये घेतला. तर मित्रांनो बाबा पुढे काय म्हणतात ते आपण पूर्णपणे एकदम ऐकूया. तर चला मित्रांनो, तर बाबा सोबत आपण मस्त एक ब्लॉग घेऊया. बाबा कुठून आले बाबा तुम्ही? पंढरपूर. पंढरपूरवरून आले. आता कुठे चालले? आता जाणार आळंदीला. बाबा आता आळंदीला जाणार आहे मित्रांनो. आणि बाबा आता तुमचं वय किती आहे? हा वय 82. बाबाचं वय 82 मित्रांनो, बघू शकता. वाटतंय का किती विचारू करा. 82 वर्ष तुम्ही. तब्येत वगैरे तंदुरुस्त आहे. अरे बापरे, बाबाचा एक दात पण पडलेला नाही अजून, दात बी पडलेला नाही. ए, बघू शकता. अरे बापरे. 82 वय बाबाचे. दात पडले सगळे. पडलेत. आय एम सॉरी फॉर दॅट. पण बाबा मजबूत आहे. तुम्ही फिरता आज, खरंच आश्चर्य वाटते. लय नाही चालत. मी आता झोपलो होतो आतापर्यंत. अरे इतका भरून आणतात का तुला गेले Cutting आहे, cutting आहे. अर्धा रे कटिंग घेऊ बाबा. कटिंग एवढं मोठं चहा भेटतो फुल. जाता येत नाही. आजोबा नातवाचं प्रेम. बाबा बस 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 बस. अरे राव, बाबाने मला चहा टाकला. हे आजोबा नातवांचं प्रेम मला आहे. आहे ना 3 चहा पाजले, आम्ही खुश झालो खूप. आणि बाबा खरंच म्हणजे तुम्ही बाबा माऊली सारखं धावत आलं आमची तुमच्या, मदत ऐका ना, केली तुम्ही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण कुठला? आनंदाचा क्षण. आता आनंदाचा क्षण आता आम्ही बघून गेलो होतो. आता तुम्हाला बघायचा तो क्षण आहे आनंदाचा. अरे वा वा वा. आणि बाबा तुमचा दुःखाचा क्षण कुठला आहे? दुःखाचा क्षणच काय संबंध राहिला. जे हरी बोला आणि चला पुढे. सुख मिळालं तिथं क्षण, सगळं दुःख सुख तिथंच आलं. नाही पण तुम्हाला कधी वाईट वाटलं का जीवनामध्ये? काय वाईट वाटून घ्यायचं नाही ना. जन्मात येऊन वाईट वाटायचं नाही. वाईट असलं तरी वाईट म्हणायचं नाही. त्याला चांगलं म्हणत चालायचं. बरोबर. बरोबर आहे बाबा. तुम्ही दुश्मन आहात, पण तुम्हाला आणि काय म्हणायचं? चांगले तुम्ही करता ते बरोबर आहे. तुम्हाला वाईट म्हणायचं नाही. माणसाचे कर्म शेवटी. कर्म भाऊ काय असेल ते काय, आता ते काय सांगता येईल का आपल्याला? पाठ पठन करा आणि पुढे जावा. वय दादा. बाबांनी पण आपल्या जीवनातील वाईट क्षण आणि चांगला क्षण हे आपल्याला थोडक्यात सांगितलंय. तर मित्रांनो, तुमच्याही जीवनातले वाईट क्षण आणि चांगला क्षण आपल्याला कमेंटद्वारे सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा आपला. तर मित्रांनो, तुम्ही आपला ब्लॉग इथपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच गाईज.